मुलाच्या नावावर एज्युकेशन लोन चालू आहे आणि सध्या क्लायंटने त्या मुलाच्या नावावर अगेन एक घर सुद्धा बुक केलं. मला कधी कधी प्रश्न पडतो, लोक विचार कसा करतात. तो क्लायंटचा मुलगा आहे जो बाहेरच्या देशात शिकायला गेलाय. आता मला नाही वाटत तो परत इकडे येईल आणि तो सेटल सुद्धा होईल, आणि त्यातल्या त्यात त्यांनी आई वडिलांनी जे घर घेतले त्याच्यामध्ये राहील. प्लस त्याला एज्युकेशन लोनचा इंटरेस्ट सुद्धा पे करायचा, ते लोन सुद्धा त्याला पे करायचं, आणि प्लस काही वर्षाने त्या घराच्या ईएमआयचा बोजा सुद्धा त्याच्यावर येणार आहे. त्याच्यापेक्षा त्याला त्याचं एज्युकेशन लोन कम्प्लीट करण्यासाठी आणि त्याही पेक्षा जास्त त्याला वेल्थ क्रिएशनसाठी तुम्ही हेल्प केली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही घर घेण्यापेक्षा ऍटलीस्ट 20-30 हजारांची एसआयपी जरी आता सुरू केली ना, तरी त्याचं जोपर्यंत शिक्षण कम्प्लीट होतंय तोपर्यंत तुम्ही ऍटलीस्ट 50 लाखाची अमाऊंट त्याला द्याल. त्याला त्या 50 लाखाच्या अमाऊंट मध्ये जे हवं तसं घर तो घेऊ शकतो. तर तुम्हाला असं वाटतं की मुलांसाठी असं चांगलं काहीतरी करायचंय, त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट सुरू करायची, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, आणि अशाच काही टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.